जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. गरजूंना अडचणीत मदत करणे हा मानवता धर्म असून डॉक्टरांनी त्यांचे पालन करणे गरजेचे आहे. डॉक्टर पंकज सैंदाने यांनी अहोरात्र रुग्णांच्या सेवेसाठी कार्य केले आहे. त्यांनी सामाजिक भान जपूनही कार्य केले असल्याचे प्रतिपादन डॉक्टर उत्तमराव सैंदाने यांनी डॉक्टर पंकज सैंदाने यांच्या चतुर्थ स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात केले. डॉक्टर पंकज सैंदाने यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पित करून अभिवादन केले. डॉक्टर पंकज सैंदाने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्याविषयीच्या आठवणी काढत असताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. ते कंडारीमध्ये जरी प्रॅक्टिस करत असले तरी त्यांची ख्याती सगळी भुसावळ तालुक्यात होते. तेव्हा जवळ विनंती करतो की त्यांच्या वडिलांना त्यांना सर्वांना शक्ती देव. त्यात गिरीश महाजन हे आलेले होते. त्यांनी मला सांगितलं, डॉक्टर जास्त बोलावंसं वाटत नाही मला, हा तुमचा हिरा नव्हता, हा तुमच्या पोटी कोहिनूर जन्माला आला होता असा डॉक्टर मी खरं बघितलं. आणि मी अर्ध्या रात्री त्यांची ड्युटी नसताना सुद्धा ते मला ड्युटीवर कोणतं पेशंट पाठवलं त्याच्यासाठी हजर राहायचे. आठवड्यातून असा एक दिवस जात नव्हता. त्या दिवशी मी पेशंट पाठवला आणि डॉक्टर पंकज सैंदाने नाकार दिला. चोपडा तालुक्यातील अडावत गावातील इलीबाई पावरा या मातेने आपल्याच 1 वर्षाच्या मुलास गाडले. नदीवरून येत असताना कडेवरून पडल्याने ह्या 1 वर्षाच्या इकेश गुंड्या पावरा या मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. नवऱ्याच्या भीतीने मुलास खड्डा करून या महिलेने गाडले. मुलगा घरात दिसत नसल्याने वडिलांनी पोलिसात याबाबतची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासाअंती ही बाब समोर आली. पोलिसांनी प्रेत उकरून पंचनामा केला. तसेच याबाबत आरोपी आईस अडावत पोलिसांनी अटक केली आहे. जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. अंधेरी येथे रेल्वेच्या इलेक्ट्रिक वायरला चिटकून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे रेल्वेची वाहतूक काही वेळ खोळंबली होती. मात्र थोड्या कालांतराने रेल्वे वाहतूक ही सुरळीत करण्यात आली. न्यूज महाराष्ट्रातर्फे आम्ही सर्व प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विनम्र आवाहन करीत आहोत की रेल्वेच्या टप्प्यावर बसून प्रवास करणं हे घातकही ठरू शकतं. थोडे पैसे वाचवण्यासाठी किंवा स्टंट करण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमावू नका, कारण जीवन हे अमूल्य आहे. महाराष्ट्रात संततधार होणाऱ्या पावसामुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारपेठेत भाजीपाला हा जोमात असला तरी भाजीपाल्याला भाव मात्र कमी मिळतोय. याचाच निषेध व्यक्त करत चाकण बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटोसह भाजीपाला हा बाजार समितीच्या आवारात फेकून दिला. मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथील ग्रामपंचायतवर दिनांक 28 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सदस्यांची मासिक बैठकीमध्ये 40 ते 50 महिलांनी जमाव करून वार्डाची समस्यापासून मुक्तीकरिता विचारणा केली. अनेक वेळा विनंती व निवेदन केल्यावरही कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतकडून वार्ड क्रमांक 5 मधल्या समस्यांचा निवारण करण्यात आली नव्हती. रस्त्यावर जमा झालेले पाणी तर नागरिकांच्या घरासमोर साचलेले पाणी यापासून नागरिक त्रस्त झाले होते. ग्रामपंचायतवर महिलांची धडक पाहून सरपंच अयोध्याबाई बडे व उपसरपंच अफसर शेख व सर्व सदस्यांनी वार्डाची पाहणी करून येणाऱ्या काही दिवसात समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081786 न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत. उरी हल्ल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक कारवाई करत जशास तसं उत्तर दिलंय. घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केलं. दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत अशी कुणकुण भारताला लागली. त्यानंतर भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेकांचा खात्मा केला. पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची बातमी कळताच धुळे शहरात जल्लोष, फटाके फोडून आणि मिठाई वाटून साजरा करण्यात आला. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. तसेच पाक विरोधी घोषणाही यावेळी करण्यात आली. पाकमध्ये घुसून कारवाई करणाऱ्या भारतीय जवानांचा जय जयकारही भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी केला. भारत माता की पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सेनेचा विजय हो, भारतीय सेनेचा विजय हो. ग्रामविकासांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमचं गाव आमचा विकास या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. या उपक्रमांतर्गत गावातील विकास कामांचा आर्थिक तपशील असलेला फलक ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. यामुळे गावातील विकास कामांवर एक प्रकारे ग्रामस्थांची नजर राहणार असून भ्रष्टाचाराला यामुळे आळा बसणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. मात्र ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. ग्रामसभा केवळ नावालाच घेणे, मर्जीतील ठराव करून शासनाच्या निधीचा दुरुपयोग केल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे ग्रामस्थांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जातो. या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासह योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून ही सकारात्मक पावले उचलली जात आहे. या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर आता ग्रामस्थांची काटेकोर नजर राहणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्रात महिलांचे व्यंगचित्र काढून महिलांचा अपमान केला गेलाय याच्या निषेधार्थ भुसावळ शहरात मराठा समाज बांधवांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत 3 ऑक्टोबर रोजी भुसावळ प्रांत कार्यालयासमोर पुतळा दहन आणि अंत्ययात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. आज जागोजागी मराठा समाज बांधव कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या तसेच इतर मागण्यांसाठी मूक मोर्चे काढत आहेत. यामध्येच महिलांचा फार मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या महिलांचा झालेला अपमानाचा निषेध सर्वत्र व्यक्त केला जात आहे. एका वृत्तपत्रानुसार जी बातमी सर्वत्र पसरलेली आहे आपणा सर्वांना माहितीच आहे की व्यंगचित्राच्या आधारे महिलांवरती जो मराठा समाजाच्या महिलांवर जो अत्याचार झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही दिनांक 3/10/2016 रोजी त्याचा निषेध करणार आहे. प्रांत ऑफिस समोर आम्ही पुतळ्याचं दहन करणार आहे आणि अंत्ययात्रा काढणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोपर्डी सारख्या प्रकरणामुळे जो अख्खा मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे या समाजाविषयी एका वृत्तपत्राने त्या मराठा समाजाच्या महिलांचा व मोर्चाचा अपमानजनक व्यंगचित्र छापल्यानंतर या गोष्टीचा निषेध म्हणून दिनांक 3/10/2016 या रोजी सकाळी 10:30 शिवाजी पुतळा टिंबर मार्केट येथून संपादक व कार्यकारी संपादक यांची अंत्ययात्रा प्रांत अधिकारी ऑफिसपर्यंत पोहोचणार आहे आणि प्रांतांना निवेदन देऊन या अंत्ययात्रेची सांगता होणार आहे. येत्या
येत्या काही दिवसात हिंदू मुस्लिम बांधवांचे पवित्र सण नवदुर्गा उत्सव व मोहरम येत असून या दरम्यान प्रत्येकाने नियमांचे काटेकोरपणे पालन करून सण उत्साहात साजरे करावे असे आवाहन भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांनी केले. दिनांक 27 सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात आयोजित पदाधिकारी व शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. नवदुर्गा उत्सवामध्ये वेळेचे बंधन रात्री 10 वाजेपर्यंत असून त्यानंतर ध्वनी प्रदूषण केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. डीजे वाजवल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. मूर्त्यांची विटंबना होणार नाही याची भाविकांनी काळजी घ्यावी. मंडळात बाहेरचे युवक नाचायला आल्यास छेडखाणीचे प्रकार होतात, त्यामुळे त्यांना सहभागी होऊ देऊ नये. याबाबतची जबाबदारी सुद्धा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची असते असेही त्यांनी सांगितले. यावेळी अनेक समाज बांधव तसेच मंडळाचे पदाधिकारी व पोलीस प्रशासन कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जवानांनी पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केला याची बातमी मिळताच उरी येथे शहीद झालेल्या 18 शहीदांपैकी विकास कुडमेते यांची पत्नी स्नेहा कुडमेते यांनी खऱ्या अर्थाने त्या 18 शहीदांना या अतिरेक्यांच्या खात्म्याने श्रद्धांजली अर्पण झाली आहे असे मनोगत व्यक्त केले. पाकिस्तानमधल्या 38 आतंकवाद्यांना ठार केलं आहे. तर त्यामध्ये आज खऱ्या अर्थाने 18 शहीद जवान यांना श्रद्धांजली. आज आमच्या पुरडिया गावी उत्साहाचं वातावरण यासाठी आहे की भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून त्या आतंकवाद्यांना मारलं आणि आमच्या गावातला आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की आमच्या गावातला विकास कुळमेते हा त्याआधी शहीद झाला होता आणि पाकिस्तानवर अशीच कारवाई भारत सरकारने करत. जागृत नागरिक सुरक्षित शहर. आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आणि पाठवा आम्हाला. आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये फ्लॅश करू. सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. सोन्याची अंगठी माहेरून घेऊ नये असा तकादा लावत विवाहिता वर्षा संतोष कदम वय वर्ष 28 हिला तिच्या सासरच्या मंडळींनी जीवे मारून शेतातील एका विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप वर्षाचे वडील बळीराम देशमुख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी भोकर पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. वर्षाला अनेक वर्षापासून सासरचे मंडळी सोन्याची अंगठी आणि माहेरून पैसे आण म्हणून त्रास देत होते. अनेक वेळा सासरच्या लोकांची मागणी पूर्ण करूनही प्रत्येक वेळेस विविध मार्गाने पैशाची मागणी सासरची मंडळी करीत होती. 18 सप्टेंबरला वर्षाला बेदम मारहाण करून तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. या प्रकरणी वर्षाचा पती संतोष कदम, सासू कोंड्याबाई कदम, सासरा गणेश कदम यांसह अन्य एकाला अटक केली असून पुढील तपास भोकर पोलीस करीत आहेत. मला अंगठी मागू लागली. माझ्या 2 मुलीची लग्न झाले. त्या दोन्ही मुलीला अंगठी दिलती. त्यांनी वारंवार पैशासाठी आमच्याकडे मागणी करायची. चुलती म्हणजे वारंवार त्यांना पैशाची सुद्धा पूर्तता करायची. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही. युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन भुसावळ मंडळाच्या वतीने टेक्निशियन कर्मचाऱ्यांचा क्षेत्रीय स्तरीय संमेलन कृष्णचंद्र सभागृह भुसावळ येथे आयोजित करण्यात आला होता. या संमेलनाकरिता विशेष अतिथी म्हणून कॉम्रेड वेणू पी नायर, महामंत्री नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कॉम्रेड मुकेश गालो, महामंत्री वेस्ट सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज युनियन जबलपूर कॉम्रेड श्याम नायक, सहाय्यक महामंत्री NREMU हे उपस्थित होते. संमेलनाच्या सुरुवातीपूर्व पूर्ण मध्य रेल्वेचे टेक्निशियन कर्मचारी भारी संख्येत कामगार भवन भुसावळ येथे जमा झाले. कॉम्रेड वेणुपी नायर, कॉम्रेड मुकेश गालव, कॉम्रेड श्याम नायक यांच्या उपस्थितीत कामगार भवन पासून कृष्णचंद्र हॉल पर्यंत ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात ही मिरवणूक काढण्यात आली. अतिथींचे कृष्णचंद्र सभागृह येथे स्वागत करण्यात आले. संमेलनाच्या सुरुवातीला भुसावळ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. सर्व अतिथींनी दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन
केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड श्याम नाईक, सहाय्यक महामंत्री यांनी केले. सभेत मध्य रेल्वेच्या प्रत्येक मंडळातून आलेल्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्या व समस्या मंचावर मांडल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड TR पांडव, मंडळ कोषाध्यक्ष कॉम्रेड AT खंबायत, कॉम्रेड मोहम्मद इजरार, कॉम्रेड श्याम तळेकर, कॉम्रेड राजेश तायडे, कॉम्रेड सचिन महाजन, कॉम्रेड दुर्गेश बोरवन, कॉम्रेड HK चौरसिया, कॉम्रेड मोहम्मद असलम, कॉम्रेड AK कुलकर्णी, कॉम्रेड S वानखेडे तसेच इतर पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आवाज उठाते हैं, टेक्नीशियंस आवाज उठाते हैं कि भाई एसओ सीनियर एसओ ने स्केल दिया सीनियर सेक्शन ऑफिसर को अकाउंट्स में 4800 दिया 4800 दिया और क्या हाल बनाया कि उनके अपेंडिक्स 2 अपेंडिक्स 3 पास करना होता है. अगर वो पास नहीं करेंगे तो वहां तक पहुंचेंगे ही नहीं. अगर वो ये कहे कि यस मेरी कैटेगरी नहीं रहे तो रेल बंद हो जाएगी. ठीक है, क्योंकि ये टीम वर्क है, टीम वर्क है और इस टीम वर्क में कोई एक भाई भी एक साथी भी थोड़ा पिछड़ जाए तो गाड़ी की पंक्चुअलिटी प्रॉब्लम होती. इसीलिए होती गाड़ी में पानी भरने वाला नहीं आया तो आपके टन में गाड़ी खड़ी है लेकिन आज एक सिग्नल दे रहे हैं सब कुछ रास्ते पर नहीं जाएगी. नहीं तो पानी भरने वाला कहता है कि मेरी भी इंपॉर्टेंस है भाई, उसकी भी इंपॉर्टेंस. और फिर भले ही आप फील्ड ओवर करो लेकिन ऑफिस में बैठने वाले बाबूजी भी कहते हैं कि तुम कितना ही उड़ लो बेटा, रात दिन काम कर लेना, लेकिन अगर मैंने ओवर टाइम पर तनख्वाह नहीं लगाई तो भी गाड़ी मिल जाएगी, है या नहीं? तो भी गाड़ी मिल जाएगी. इसलिए ये हर कैटेगरी का एक ऐसा समन्वय है, ऐसा भाईचारा है कि बिना उसके टीम में से एक भी भाई थोड़ा सा अगर लूज हो जाए तो उसकी पंक्चुअलिटी प्रभावित होती. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही यूट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. दीपनगर थर्मल पॉवर स्टेशन मधील संच क्रमांक 2-3 मध्ये ओरिएंट सिमेंट फॅक्टरीचे फ्लॅश ऍश हँडलिंगच्या कामावर गेल्या 9 ते 10 वर्षापासून ते आजपर्यंत कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कंपनीतर्फे अचानकरित्या कामावर न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. कामगारांचे जीवन यामुळे उद्ध्वस्त होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कामगारांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी कार्यालयासमोर आमरण उपोषणाच्या मार्गाचे अवलंबन केले आहे. 10 वर्षात कुठल्याही प्रकारची काहीही एक तक्रार नसताना देखील कंपनी चालकाने जाणीवपूर्वक कामावर न येण्याच्या सूचना दिल्यामुळे कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियावर आता उपासमारीची वेळ आली आहे. वास्तविक पाहता ओरिएंट सिमेंट फॅक्टरीचे उत्पादन अहोरात्र सुरू आहे, तरी देखील या कामगारांना कामावर न येण्याच्या सूचना देण्यात आल्याने या पार्श्वभूमीवर कामगारांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. प्रशासन हाय हाय, प्रशासन हाय हाय, हमारी मांगे पूरी करो. गेल्या 2 महिन्यापूर्वी विद्युत नियामक मंडळाच्या वतीने भुसावळ येथे चालू असलेल्या औष्णिक प्रकल्पातील काही संच बंद करण्यात आलेले आहे. या संचामध्ये कंत्राटी पत्रावर काम करणारे कर्मचारी गेल्या 12 वर्षापासून काम करीत होते. हे संच बंद झाल्यामुळे आज या कंत्राटी कर्मचाऱ्यावर बेरोजगारीचे संकट उभे राहिलेले आहे. या येणारा काळ हा सणासुदीचा असल्यामुळे त्यांना देखील आता येणाऱ्या सणांची आपल्या मुलाबाळांची चिंता वाढू लागलेली आहे. अशामध्ये दीपनगर प्रशासनाने त्यांच्याकडे पाठ फिरवली असून गेल्या 3 दिवसापासून इथे ते उपोषणात बसलेले आहे. आम्हाला उपोषण चालू आहे. आणि आपण केव्हापासून बसले उपोषणासाठी? ते आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता यांनी डायरेक्ट बंद केलेलं आहे कामावरून. तर त्याबद्दल आम्ही त्यांना रितसररित्या पत्रव्यवहार केला 22 तारखेला. किती वर्षापासून काम करता येते इथं? आम्ही जवळपास 9-10 वर्षापासून काम करत आहेत सगळे वर्कर लोक. तुम्ही आता टेम्पररी जागा कसं परमनंट झालेलं आहे? सर ऍज इट इज आता परमनंट सारखं असायलाच पाहिजे. बरं, आता तुम्हाला काही आता येणारे दिवाळी आहे, दसरा आहे, याच्या बोनसचं समजा नाहीच आहे, पण तुम्हाला दीपनगर प्रशासन परत कामावर घेईल का? किंवा तुम्ही कामावर घ्यावासाठी तुम्ही आंदोलन सध्या करताय, तुम्हाला प्रशासनाने काही प्रतिसाद दिला का तुमच्या आंदोलनात? नाही, प्रशासनाने काही प्रतिसाद दिलेला नाहीये. उलट जेवढं आम्ही त्यांना सगळ्या प्रकारे पत्रव्यवहार करून सगळं हे केलं तर त्यांनी उलट त्यांना आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत.
आणि प्रत्येक वेळेस बुवा तुमचं हे चुकीचं मागणं आहे, आम्ही देऊ नाही शकत, याच प्रकारची भाषा केली आहे. पोलीस लोकांना सुद्धा आमच्यावर प्रेशराईज करून हे उपोषण हे रित्या आम्हाला याच्यातून मुक्त हे करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. उपोषण हे करण्यासाठी प्रवृत्त. काय तुमचं आता म्हणजे तुम्ही आता आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, त्याच्यापुढे तुम्ही काय केलं? तुम्ही प्रशासन तुमच्या पुढे नाही आम्ही आमचं उपोषणाचं जे आहे ते आम्हाला माहित आहे की योग्य आहे, लोकशाहीच्या हिशोबाने आहे आणि ते आम्ही आणखी तीव्र करू. तुम्ही किती लोक बसले उपोषण आमरण उपोषण? आम्ही 27 लोक बसले उपोषणाला. या दीपनगर विद्युत प्रकल्पातील गेट समोर 27 लोक हे उपोषणात बसलेले आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये का होईल हे वेळच सांगेल. रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी. न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. आरपीआय आठवले गटाच्या कोळी विकास आघाडी जिल्हाध्यक्षपदी महेश सपकाळे यांची खासदार आठवले यांनी नियुक्ती केली. यानिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव, रवींद्रनाथ तायडे, पप्पू सुरळकर, विश्वास खरात, पुंडलिक कोळी, विनायक कोळी, संतोष कोळी यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. जबाबदारी तुमच्या खांद्यावर आता या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. म्हणून जीवनामध्ये आपण कधी मध्ये मागे सरू नका. हा पवित्र असं काम, गोरगरिबांच्या सेवा करण्याचं काम, यासाठी तुम्ही कधी मागे सरू नका. आयुष्यात हे टाकलेलं पुढे पाऊल हे पुढेच चालत राहा आणि संपूर्ण यावल तालुक्यामधल्या गोरगरीब लोकांची सेवा तुम्ही करा. त्यांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार त्या ठिकाणून दूर करा आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करावं. रिपब्लिकन पार्टी तुमच्या पाठीशी आहे. रामदासजी आठवले साहेब